नमस्कार मंडळी, स्वागत आहे गावाकडच्या शेवटच्या ब्लॉग मध्ये. कारण की ना आज मी नगरला चालले, कारण की सुट्टी पण संपली आणि कॉलेज पण चालू झाले. म्हणून सकाळ सकाळी पहिलं वावरात जाऊन ना मेथीची भाजी तोडत होते. मला जेवढं भाजीपाला घरून नेणं पॉसिबल होईल ना मी तेवढं नेत असते, कारण की सिटी मध्ये जे भेटतं ना ते सगळंच औषधांनी भरलेलं राहतं. मग आम्ही पटकन नगरला आलो. यायला आम्हाला ना 1-2 तास तर गेले. त्याच्यानंतर पटकन आले, फ्रेश झाले, कारण की मला ना आज कॉलेजला जायचं होतं. कॉलेजचा आज पहिला दिवस होता, म्हणजे शेवटच्या सेमेस्टरचा पहिला दिवस होता. सो पटकन आवरलं. इतकी थंडी वाजत होती ना बेकार, तुम्हाला सांगते. कारण की सकाळी सकाळी उठून आम्ही गावावरून नगरला आलो होतो. गाडीवरती इतकी थंडी वाजली होती ना बेकार, आणि त्यात मला पुन्हा कॉलेजला पण जायचं होतं. मग मी काय केलं, पटकन आवरलं. माझ्या मैत्रिणीला कॉल केला, म्हणलं तर तिला येऊपर्यंत आहे ना मी थोडा वेळ खाली जाऊन उन्हाला थांबते, म्हणजे जरा बरं होईल. नाही तर थंडीने पार हातपाय असे गोठले होते डायरेक्ट. आता हे थंडीचा अंदाज तर तुम्हाला ह्याच्यावरूनच आला असं. लेक्चर चालू असलं तरी आमचा हात एकमेकांवरती रफ करायचं काम चालू असतं, कारण पार हातापायांमध्ये ना असं सुन्न झालेलं असतं. एवढं स्क्रीन गार्ड फुटलंय. आमच्या पोराने टेरेसवरून मोबाईल खाली पाडलाय फोनवर बोलायच्या नादात. मोबाईल राहिले, मोबाईलचे ग्लास फुटले नाही तर बघ. नाही ते आधी त्याचे चावी नाही फुटलेले. फोनवर बोलतो असा ब्रँड मध्ये मोडतो. वहिनी संग एवढं गुंगा असतं काय बोलण्यात तू? डायरेक्ट ब्रँड टेरेस वरून मोबाईल खाली पाडितो. ब्रँड मध्ये मोडतो. फुटायला पाहिजे ना तरी फुटायला. ब्रँड मध्ये मोडतो. बघा गाईस, ग्लास फुटले. कवर ग्लास काय झाले कवर काय बघा, कवरचं काय झालं. कोणते कोण टाकतो ते हे ना, हे सगळं फिंटरेन सगळं बोलण्याच्या नादात होते. ब्रँड मध्ये मोडतो हा मोबाईल. फुटल्यावर कळलं असतं रे ब्रँड तुला. नाही आपल्याला घे. आता हे पहा, आमच्या ह्या रस्त्याला आहे ना कधीच एवढं ट्रॅफिक नसतं, लय सायलेंट वातावरण असतं. पण आज हे प्रचारवाले फिरत होते ना त्याच्यामुळे इतकं ट्रॅफिक झालं होतं, आणि त्या आवाजाने ते इतकं इरिटेट होत होतं. आणि त्यात गाड्यांवाले अशा असतात ना, एकदा हॉर्न वाजवायला चालू केले ना भाई, मग ते तर काही थांबायचं नावच घेते नाही.